मान्यवर कोण आहे? आम्ही साईडला बरे. वीरेंदर पाल सर यायचं आपल्या शुभ असत्या. दोन्ही संघ थोडंसं क्रॉस करायचंय, क्रॉस लाईनअप करायचंय जेणेकरून युट्यूबला आपलं फोटो सेशनला चांगलं होईल. थोडंसं असं क्रॉस लाईनअप करायचंय. इकडून इकडून इथून 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 असे जा. थोडंसं क्रॉस या. आजच्या स्पर्धेचा शुभारंभ केला जाईल, अर्थात यष्टींचं पूजन केलं जाईल. प्रथम करूया गणरायाला वंदन. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मांगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. प्रथम गणरायाला वंदन केलं तर धन्य धन्य ती माता शिव पार्वती, त्यांचा पुत्र शोभे गणपती. प्रथम पूजावा गणपती, हीच आपली भारतीय संस्कृती. नक्कीच यष्टींचं पूजन केलं जाईल, यष्टीला पुष्पहार अर्पण केला जाईल. आणि या दैत्योत्सव स्पर्धेचा अर्थातच बहुजन विकास आघाडी आणि माऊली मित्रमंडळ पुरस्कृत क्षितिज चषक 2026 या स्पर्धेचा शुभारंभ केला जाईल. आदरणीय सन्मान्य विशालजी साहेब यांच्या शुभ हस्ते नक्कीच पुष्पहार अर्पण केला गेला. पहिला हळदी कुंकू, दादा हळदी कुंकू नाही, हळदी कुंकू हळदी कुंकू पहिला हळदी कुंकू. नक्कीच यष्टींचं पूजन केलं जात आहे आणि या स्पर्धेचा शुभारंभ केला जातोय. बोला गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की. नक्कीच महाराजांना वंदन करूया. ना ते शंकर कैलासपती, ना ते लंबोदर श्री गणपती, न तर मस्तक तयाच्या चरणी ज्यांनी केली स्वराज्याची निर्मिती, असे आपले एकच दैवत राजे शिवछत्रपती महाराजांच्या चरणी मानाचा मुजरा. इथे मात्र नक्की शुभारंभ केला जातोय. आपले अतिथी मान्यवर यांच्या शुभ हस्ते मात्र नक्की श्रीफळ वाढवलं गेलं, पुष्पहार अर्पण केला गेला आणि या स्पर्धेचा गोड शुभारंभ होताना पाहायला मिळतोय. नाणेफेकीचा कौल घेतला जाईल. दोन्ही कर्णधार यायचा आहे. आदरणीय सन्मान्य नायकर साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान घेतला जाईल, टॉस घेतला जाईल. एका बाजूला न्यामा बॉयज तर दुसऱ्या बाजूला स्वरूप इलेवट. स्वरूप इलेवन चूज द टॉस, स्विंग द कॉइन, कॉल हेड छापा. नाणेफेकीचा कॉल न्यामा बॉयज या संघाने. प्रथम डिसिजन काय असेल? चार षटकांचा सामना असेल. 4 षटकांपर्यंत किती धावांपर्यंत मजल मारण्याचा किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 30च्या आतमध्ये आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू. 30 धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल. या स्पर्धेबद्दल 2 शब्द. खूप चांगली आहे, ग्राउंड पण चांगलं. टीमनं प्रॅक्टिस केले डायरेक्ट खेळायला? आता बघू.
चालेल. प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. सरावाने माणसाला पूर्णतः प्राप्त होते ते पाहायला मिळेल नक्की. दा तुम्हाला प्रथम फलंदाजी करायची आहे. 4 षटकं सामन्यात 30 धावांपर्यंत रोखण्याचा मानस त्याने म्हणजे तुम्हाला चॅलेंज दिलंय. तर तुम्ही किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? 35 धाव. 35 धावांपर्यंत खेळण्याचा प्रयत्न असेल. टीमनं प्रॅक्टिस केले, चांगला खेळ पाहायला मिळेल. प्रॅक्टिसचं काही जास्त नाही, पण सर्व कामावरनं आले आहेत. जे होईल ते मैदानात दिसण्यात येईल. स्पर्धेबद्दल 2 शब्द. स्पर्धा तर चांगलीच आहे, पण खूप लेट खेळ. चालेल. इथून पुढे नक्कीच सर्व गोड होईल याची शाश्वती देतो. धन्यवाद. मी विनंती करतो सर्व अतिथी मांडणार आपल्याला व्यासपीठाच्या दृष्टीने डीचे चला विनंती आहे सर्वांनी आपल्या डोक्यावरच्या कॅप उतरवायच्या आहेत. डीजे डीजे एकदा इकडे बघ. सेट आहे का? आता आपण राष्ट्रगीत सांगितलं उभे राहायचं त्याचं लागायचंच नाही. चला विनंती असेल सर्वांनी आपले कॅप आणि सन गॉगल उतरवायचे. जे आजूबाजूला इतरस्त कुठे असेल त्याने आपल्या जागी स्तब्ध उभं राहायचं आहे. एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मांगे, गाहे तव जय गाथा, जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे. बोला भारत माता की. जागीच उभं राहायचंय. आपण आपले सर्वांचे लाडके क्रिकेटर म्हणजेच या बॉक्स क्रिकेटमध्ये ख्याती आणि ओळख होती, ज्याने आपल्या फलंदाजच्या जोरावरती प्रत्येक प्लेअरच्या मनामध्ये आपलं नाव कोरलं आणि या क्रिकेटच्या पटलावरती बादशाह म्हणून जो कायम राहिला. एक डावखोरा फलंदाज, अप्रतिमाशी खेळ करणारा, प्रत्येक मॅचमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मान ठरणारा, ज्याचं आवर्जून नाव घेतलं जायचं, तोच स्वर्गीय आदरणीय सन्माननीय जयू म्हणजे जयेश घरत यांना 2 मिनिटं आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहूया. स्टार्ट. ओम शांती ओम.
नक्कीच त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच आपल्या सर्व क्रिकेट वीरांमार्फत मात्र नक्कीच आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया. आणि विनंती असेल सर्व प्रमुख पाहुणे आपण दोन्ही टीमला हस्तांदोलन करायचं आहे. दोन्ही टीमची ओळख घ्यायची आहे, ओळख पडून दोन्ही टीमला शुभेच्छा द्यायच्या आहेत. दोन्ही टीम आपण सुद्धा एकमेकांसोबत हस्तांदोलन करायचं आणि मगच मैदानाच्या बाहेर जायचं आहे. सर्वांना विनंती असेल खेळ करताना कोणत्याही प्रकारचे वादविवाद होणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे. खेळ हा क्रिकेट म्हणून खेळ म्हणूनच खेळा. जास्त चेअरअप करण्याच्या नादामध्ये एकमेकाला डिवचणं चिडवणं अशी कोणतेही प्रकार करू नका जेणेकरून वाद होतील. आपण एकाच विभागात राहणारे प्लेयर आहोत, आपल्याला इथून पुढे सुद्धा चांगलं क्रिकेट खेळायचं आहे. आयोजकांना सुद्धा कोणत्या प्रकारची व्यत्यय येणार नाही याची सुद्धा आपण दक्षता घ्यायची आहे. ह्या सर्वांना विनंती असेल. आपण प्लेयर आहात, एक स्पिरिट ऑफ क्रिकेट विनंती असेल. खेळाडू कक्षमध्ये खेळाडूच बसतील. प्रत्येक टीममध्ये कोणी बसू शकतं. प्रत्येक टीममध्ये 10 प्लेयर असतील. आपला 11 म्हणजे 11 प्लेयर इथे येणं अनिवार्य असेल.